श्रीनिवास पाथरुडनं पटकावला सिद्धेश्वर केसरी किताब। मोह तालुक्यातील सारोळे येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदान पैलवान श्रीनिवास पाथरुड यानं सिद्धेश्वर केसरी 2026 चा बहुमान किताब आपल्या नावे केलाय। आमदार राजाभाऊ खरे यांच्याकडून त्याला $2.25 लाख बक्षीस देऊन गौरवण्यात आलंय। सारोळे येथील ऐतिहासिक लाल मातीत सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी कुस्तीचा मोठा थरार पाहायला मिळाला। सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित या कुस्ती मैदानात पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। या मैदानाला विशेष उपस्थिती लाभली ती मोहोळचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ खरे आणि शिवसेनेचे पेनूर जिल्हा परिषद सदस्य व गटनेते चरणराज चौरे यांची। आमदार राजाभाऊ खरे यांचे आगमन होताच हलगीच्या कडकडाटात आणि ग्रामस्थांच्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं। सारोळे पंच कमिटीच्या वतीनं आमदारांचा शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला। मैदानातील सर्वात मुख्य आणि आकर्षणाची ठरली ती म्हणजे 1 नंबरची कुस्ती। ही कुस्ती पैलवान श्रीनिवास पाथरुड आणि पैलवान अरमान पटेल यांच्यात रंगली। दोन्ही पैलवानांनी एकमेकांवर डावपेच टाकत उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या। अखेर अटीतटीच्या लढतीत श्रीनिवास पाथरुड याने आपल्या घुटना दाबावर मात करत अरमान पटेलला पराभूत केलं आणि सिद्धेश्वर केसरी 2026 हा किताब विजेत्या श्रीनिवास पाथरुडला आमदार राजाभाऊ खरे यांच्या हस्ते $1,75,000 रोख बक्षीस, मानाची गदा आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान त्यांचा करण्यात आला। गेल्या 3 वर्षापासून या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस आमदार खरे यांच्याकडून दिले जात आहे। लाल मातीतील ही कुस्ती परंपरा जपली पाहिजे आणि खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे अशी भावना आमदार राजाभाऊ खरे यांनी यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे, सोलापूरचे नवनिर्वाचित महापौर विनायक कोंडाल, चरणराज चौरे, पैलवान नितीन निळे, नगरसेवक युवराज सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर, वस्ताद आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। श्रीनिवास पाथरुडच्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।